कुठेही जा, प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही शून्यातूनच करावी लागत असते. अगदी तसंच GS महानगर बँकेची सुरुवात सुद्धा, या सहकारी बँकेची सुरुवात सुद्धा शून्यातून झाली. एका शाखेपासून सुरू झालेला प्रवास तर 67 शाखांपर्यंत प्रवास कसा पोहोचला, हा प्रवास इतकासा सोपा नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सहकारी बँकांपैकी एक महत्वाची बँक, जिच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे, ती बँक म्हणजे महानगर बँक, जिचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आता जे काय 2025 हे साल चालू आहे, या सालामध्ये GS महानगर सहकारी बँकेची निवडणूक अगदी डोळ्यासमोर येऊन ठेपली. निवडणुका ह्या होतच असतात, त्यात काय वावगं नाहीये, परंतु ही निवडणूक त्यापेक्षा खूपशी वेगळी आहे. पाहिलं असेल की काही वर्षापूर्वी महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव शेळके साहेब यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर ती संपूर्ण जबाबदारी उदयदादा शेळके यांच्यावरती आली, जे गुलाबराव शेळके यांची चिरंजीव. परंतु या सहकाराची सुरुवात ज्या देवमाणसानं केली ते व्यक्तिमत्व म्हणजे गुलाबराव शेळके. शहरं झपाट्याने वाढत होती, मुंबई झपाट्याने वाढत होती, गावखेड्याकडे विकास नावाची गोष्ट जुन्या काळी नव्हती. लोक नेहमी दारिद्र्य रेषेखाली जगत होती. परंतु छोट्या लोकांची स्वप्न ही मोठ्या बँकांच्या दाराशी अडकलेली होती. मग त्यांची स्वप्न नेमकी कोण पूर्ण करणार? कारण जुना काळ होता, जुन्या काळी सामान्य लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. शिक्षणापासून ते वंचित असल्यामुळं एक शिकलेला वर्ग त्यांना वेळात काढण्याचं काम करायचा. कुठंतरी गावखेड्यापर्यंत या गोष्टी सहजरित्या पोहोचाव्यात, जनसामान्यांना आधार मिळावा. एक गावाकडले असणारे जे काही सामान्य लोक आहेत, जे शिकलेले नाहीत, ते सुद्धा एका वरच्या लेवलला यावीत, त्यांचाही विकास झाला पाहिजे, ग्रामीण भाग सुधारला पाहिजे, हा दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तेव्हा जन्म झाला GS महानगर बँकेचा आणि एका सहकाराचा. ही कहाणी आहे अशा माणसाची ज्याचं बालपण गरिबीत गेलं, जन्म एका ग्रामीण भागात झाला, परंतु त्या व्यक्तिमत्वानं अनेकांचं भविष्य उज्ज्वल केलं. गुलाबरावांचं स्वप्न होतं, मी गरिबीत जन्माला आलो, पण येणाऱ्या माझ्या असणाऱ्या पुढल्या 10 पिढ्या आणि माझ्या अवतीभोवती असणारा माझा समाज, यांच्या पुढल्या पिढ्या ह्या बदलल्या पाहिजे, त्यांच्यावरती ही परिस्थिती नाही आली पाहिजे. हे स्वप्न गुलाबराव शेळके यांचं होतं. आणि स्वप्नाला खतपाणी घालून सत्यात उतरवणं ही खूप महत्वाची गोष्ट असते, आणि ती महत्वाची गोष्ट गुलाबराव शेळके यांनी करून दाखवली. गुलाबराव शेळके म्हणजे मातीतून उठलेला सहकाराचा एक मोठा वटवृक्ष, ज्या वटवृक्षाच्या छत्रछायेखाली हजारो लोकांना रोजगार मिळाला. गुलाबराव शेळके ज्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये होते त्यावेळेस त्यांनी गावामध्ये असणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार, या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला. ज्या काही असणाऱ्या बँका आहेत, शेतकऱ्याकडून जे काही बळजबरीने कर्ज वसुली करतात, त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला. त्यावेळी त्यांनी बँक म्हणजे काय असते, बँक कशी उभी राहू शकते, ह्या सर्व गोष्टीचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि मग महानगर बँक उभी करण्याचं त्यांनी ठरवलं. त्या काळी गुलाबरावांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. ते व्यक्तिमत्व झगडत राहिलं, लढत राहिलं, फक्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या मृत्यूनंतर महानगर बँकेची संपूर्ण जबाबदारी ही उदयदादा शेळके पाटील यांच्या खांद्यावरती आली आणि उदयदादा शेळके पाटील हे महानगर बँकेचे अध्यक्ष झाले. उदयदादा शेळके एक दूरदृष्टी असणारं नेतृत्व, उच्च शिक्षित तरुण, शांत संयमी स्वभाव, आणि महानगर बँकेचा जो काही असणारा कारभार आहे, महानगर बँकेचं चढतं पाऊल, महानगर बँकेच्या वाढत्या शाखा, सर्व गोष्टी पद्धतशीररित्या चालू होत्या. परंतु याच महानगर बँकेला कोणाची तरी नजर लागली. गुलाबराव शेळके यांच्या निधनानंतर अगदी काही महिन्यातच उदयदादा शेळके यांचं सुद्धा निधन झालं. आणि महानगर बँकेसाठी आणि या बँकेला जो काही जोडलेला वर्ग आहे, महानगर नावाचं जे काही कुटुंब आहे, या कुटुंबाला सर्वात मोठा धक्का बसला. उदयदादा यांच्या निधनानंतर महानगर बँकेच्या पुढे काय होणार, महानगर बँक बुडणार का, महानगर बँकेवरती नेमकी अध्यक्ष म्हणून कोण येणार? उदयदादांच्या निधनानंतर सुमनताई महानगरच्या अध्यक्ष झाल्या. या GS महानगर सहकारी बँकेची संपूर्ण सूत्र, संपूर्ण जबाबदारी ही सुमनताई शेळके यांच्या खांद्यावरती आली. ही धुरा सुमनताईंच्या खांद्यावरती आली आणि सुमनताई यांनी महानगर बँक एकदम पद्धतशीररित्या चालवली.
तिच्या अनेक शाखा वाढवल्या. ज्या पद्धतीनं गुलाबराव शेळके साहेबांनी, ज्या पद्धतीनं उदयदादा शेळके साहेबांनी या बँकेला वाढवण्यासाठी, या बँकेला मोठं करण्यासाठी जे काही योगदान दिलं, अगदी त्याच पद्धतीनं शांत स्वभावाच्या असणाऱ्या सुमनताईंनी सुद्धा महानगर बँकेला मोठं करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि महानगर ही मोठीच होत गेली. परंतु हो, या गोष्टी झाल्या. अनेक राजकारण्यांची डोळे या महानगर बँकेकडे वळू लागले. मग महाराष्ट्रातले अनेक दिग्गज राजकीय नेते आहेत. कारण सहकार आपण जर पाहिलं असेल की महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी पतसंस्था असतील, बँका असतील, या बुडीत बुडाल्या. परंतु महानगर नावाचा वटवृक्ष आजही तेवढ्याच खंबीरपणे, तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच जोशात आज पण उभा आहे.